श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे अमेरिकेतलं लहान मुलांचं प्लेग्राऊंड. तर इथे जवळच आहे, चालत जाऊ शकतो आपण. तर तुम्हाला दिवेश बघा, रस्त्यात पण त्याचा खोडकरपणा चाललाय. हा मग ये, चल ये लवकर. उठ 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 बाळा, उठ उठ. लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहे, आता तिथेच निघालोय. आपल्याकडे भारतात जसं सगळीकडे लोक फिरताना दिसतात, खूप गर्दी असते, रहदारीचा रस्ता असतो आपल्याकडे. तर तसं इकडे अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेत असं खूप शांतता आहे, तुम्हाला जास्त लोक बाहेर दिसणार नाहीत. त्यातल्या त्यात आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणून जरा लोक बाहेर तरी दिसतात थोडीफार. तर आम्ही आता जे आलो आहोत ते संध्याकाळचे 5:30 वाजलेत. पण 5:30 म्हटलं की तरी इकडे खूप कडक ऊन आहे आणि त्याच्यामुळे इकडे जरा लोक खूप कमी दिसतात. सगळीकडे कसं पहा, हिरवंगार झालेलं आहे, छान. पूर्ण प्लेग्राऊंड जे आहे ते पूर्ण ग्रीन झालेलं आहे. हे स्वरा पहा कशी जाते पुढे, चालत निघाली ती फास्ट फास्ट. तिला असं झालंय की मी कधी जाणार आणि एकदा तिथे प्लेग्राऊंडमध्ये खेळणार. द्विष तर आधीच गेलाय पुढे. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे प्लेग्राऊंड मध्ये मुलं नाही आले. बोल बाळा. घे बाळा, जास्त मोठे नको घेऊ हा दीदी. तुला येतोय ना बाळा, घे. यायला लागलाय बघ. हा, हळू घे. द्विज आणि स्वरा छान झोपाळा खेळायला लागलेत. आता स्वरा आली आहे दुसरीकडे, तर बघूया ती काय करते. इकडे मोस्ट ऑफ प्रत्येक गार्डनमध्ये हे ॲक्टिव्हिटी असते खेळायची, जे आता स्वरा करते. स्वरा खूप एन्जॉय करते प्लेग्राऊंडमध्ये. ते सगळंच ट्राय करते, स्लायडिंग सगळंच ती खेळली आहे. आता हे काय आहे काय माहिती, पण ती खेळते. मलाही माहीत नाही आहे ते काय आहे. द्विज तर बघा, ही पूर्ण अशी जरा स्टँडिंग सारखी स्लायडिंग आहे. द्विज पुढे चढण्याचा प्रयत्न करत होता. ओके. द्विजने ही ॲक्टिव्हिटी फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे. खूप दिवसांपासून तो प्रयत्न करत होता की मला आलं पाहिजे, पण फायनली त्याला आज जमलंय ते. त्याला ती ॲक्टिव्हिटी जमली आहे. तर बघा तो येतोय का पूर्ण करून. स्वराला तर ही ॲक्टिव्हिटी करून हाताला गठ्ठे आलेत. आता हे बघा कसं वरती चढायचंय. स्लायडिंग.
इथे मुलं आपल्या पॅरेंट्ससोबत फुटबॉल पण घेऊन येतात खेळायला. फुटबॉल वगैरे पण खेळतात इथे समोर गार्डनमध्ये. ज्यांचे पेट ॲनिमल आहेत, डॉग वगैरे, तर डॉगलाही तिकडे समोरच्या बाजूला आहे खेळायला. आता ना आम्ही गार्डनमध्ये खेळून भूक लागली म्हणून आता आम्ही जेवायला बसलो. जेवण करून स्वरा पुन्हा आली खेळायला. स्वराच्या जे मागच्या बाजूला शेड दिसतंय, तर तिथे आपण घरून जेवण आणून जेवण करू शकतो. स्वरा द्विज बघा रस्त्याने पण कसे उड्या मारत चाललेत, मस्ती करत चाललेत. आम्ही आता घरी निघालोय. स्वरा, द्विज, कुठे निघालेत तुम्ही आता? आम्ही ना आता घरी निघाले. लायब्ररीमध्ये आलो, कॉलेजमध्ये फिरून आलो, आता घरी निघालो.